नमस्कार, मी शुभांगी। आज आहे श्रावण सोमवार आणि आजचा व्हिडिओ आपला आहे तो म्हणजे सत्यनारायणची पूजा आज मी घालायचं ठरवलं। मग म्हटलं चला तुम्हाला पण दाखवू मी सत्यनारायणची पूजा कशा पद्धतीने मांडणी केलेली आहे। तर भटजी यायला थोडासा उशीर झाला होता म्हणून माझ्या नवरोबाने हे सगळी पहिली तयारी करून घेतली आणि सोबतीला होते ते म्हणजे माझे वडील, माझे पप्पा। तर पप्पा आणि आत्ती वगैरे हे माझे कालच आले होते इकडे कोल्हापूरला गावावरून। मग म्हटलं हे सगळी तयारी पहिला करून घ्या, कारण की आता ना दुपारचे जवळपास 12 वाजायला आलेत। भटजी मला सांगितले होते थोडंसं लेट होईल म्हणून, पण एवढा लेट होईल असं वाटलं नव्हतं। मग म्हटलं चला तुमच्याकडे आता वेळ आहे तर थोडंफार ना तयारी करून घ्या। इथे सगळी तयारी करून घेतली आणि आजचा माझ्या नवरोबाचा आणि माझा लुक कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा। तर मी आज का नवीन साडी घातलेली नाही, कारण की नवीन साडी मला नंतर घालायची होती। मग म्हटलं कसं आहेर वगैरे केल्यानंतर म्हणून म्हटलं आता आहे ती माझ्याकडे साडी काटापदराची नेसावी, म्हणून मी सगळी साडी वगैरे छान मिस्टरांनी माझ्या सदरा घातला होता। कसे दिसतात छान ना। तर इकडे ना भटजींना जे जे लागत होतं ते आम्ही तिघांनी मिळून ना सगळं म्हणजे गौरांग भक्ती वगैरे होतेच, पण भक्तीला आज व्हिडिओचं काम दिलं होतं आणि भक्ती आजारी पण आहे त्याच्यामुळे जास्त भक्तीला व्हिडिओमध्ये घेतलंच नाही आम्ही। तर इकडे ना सगळी तयारी वगैरे झाली। थोडंसं व्हिडिओ मी ना स्पीड वाढवली आहे, कारण की हा व्हिडिओ ना 16-17 मिनिटाचा झाला होता। मग म्हटलं तेवढी तुमची कॅपॅसिटी आहे की नाही काय माहीत माझा व्हिडिओ एकसारखं बघण्याची, म्हणून म्हटलं थोडंसं स्पीड वाढवलेलं बरं। तर देवाऱ्याच्या समोरच बरोबर ना मी ही सत्यनारायणची पूजा सगळी मांडलेली आहे। मी नाही, भटजीनं मांडलेली आहे। तर इकडे आम्ही दोघंजण आज पूजेला बसले हां। नाहीतर एरवी ना पूजा जेव्हा जेव्हा असते तेव्हा माझे नवरोबा एकटेच बसतात, मला घेतच नव्हते जवळ। बघा ना असे करतात। तर म्हटलं चला आज माझं ना पुरणपोळीचा नैवेद्य सगळा प्रसाद वगैरे सगळे आवरलं होतं आणि बऱ्यापैकी घरातली पण कामं सगळीच झाली होती। मग पप्पा पण बोलले आता सगळं आवरले तर बस ना पूजेला। मग म्हटलं चला बसूया पूजेला। तर पूजेला वगैरे बसले, जे जे भटजी सांगत होते ते पटापट करून घेतलं। पप्पांचा, भटजींचा, आत्तीचा, सगळ्यांचा, मोठे जे व्यक्ती आहेत ना आमच्या घरात त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद वगैरे घेऊन घेतला। आणि ना आमच्या आता काय होणार आहे माहिती आहे का, मी दुपारी पूजा घातली, दुपारी हे पूजेचं वगैरे सगळं आवरून घेणार आणि संध्याकाळी होईल तो माझा ना जे ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो ना, श्रावण सोमवार सोडण्यासाठी बोलवतात ते थोडंसं संध्याकाळी करायचं म्हटलं। मग म्हटलं हे सगळं पटापट आवरून घ्यायला पाहिजेत, कारण की माझ्या येणार आहेत नंदूबाई आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे नंदूबाईंचा दरारा असतो ना। तर मग म्हटलं सगळं आवरून घेऊ। तुमच्या घरी पण श्रावण सोमवार किंवा दुसऱ्या कुठल्या दिवशी सत्यनारायणची पूजा केल्यानंतर कशा प्रकारे मांडणी वगैरे करतात, प्रत्येकांची वेगळी वेगळी थोडीशी पद्धत असते। मी इतके वर्ष ज्या गुरुजींच्याकडून पूजा घालून घेत होते ना, तर ते गुरुजी आता ह्या वेळेला मला येतो म्हणून त्यांनी सांगितलं होतं, पण ऑलरेडी ना त्यांच्याकडे 3 ते 4 पूजा करायच्या होत्या त्यांच्या, आणि त्यांचं थोडंसं वय झाल्यामुळे ना एकसारखं ते मंत्र म्हणणे किंवा पुस्तक वगैरे सगळं वाचनाला त्यांना जमत नव्हतं थोडंसं। तर त्यांनी ना दुसरे भटजी ॲडजस्ट करून दिले। तर हे इकडे आमच्या जवळचेच आहेत पण मला माहीत नव्हते। तर ते भटजी येऊन वगैरे सगळं ना केलं, व्यवस्थित केलं, जशी मला पूजा पाहिजे होती तर तशी मांडणी वगैरे केली। आणि नंतर आणू ह्या एका गोंधळामध्ये ना माझ्या नवऱ्यानं एक असा गोंधळ घालून ठेवला की जी आंबेरी असते ना, आंब्याचे डहाळे असतात ना, ते आणायलाच विसरले। मग काय, मग भटजी बोले राहू दे आता आपण खाऊची पानं इथे तुम्ही जास्त आणलाय तर तीच आपण मांडून घेऊ। मग तांब्याच्या भोवती वगैरे आंबेरी घालायची असते ना, तर ती राहून गेली आणि मग ह्याची पानं, कसली पानं, खाऊची पानं, ते वगैरे घालून ना पूजा वगैरे करून घेतली। मग आता आरती, आणि माझा पदर का राहत नव्हता खांद्यावरती, सारखं पडत होता। तर आत्ती बोलली राहू दे सोड, राहत नसेल तर असं खांद्यावर घेऊ नको, खाली जाऊ दे। तर तसंच झालं, ते 2-4 वेळा असं झालं आणि पडून गेला। मग म्हटलं राहू दे आता, नाही तर माझ्या ह्या पदरातच आरती सगळी जायची। तर पप्पांना थोडंसं खेचून पुढे घेतलं, कारण की मी आणि माझे पप्पा आज आम्ही सकाळपासून ना 4-5 वेळा रडून झाले, कारण की ह्यासाठी की आईची आठवण खूप येत होती खूप, कारण की आई विना माझी पहिला असा कुठला तरी सण किंवा काहीतरी कार्यक्रम होतोय, तर त्याच्यामुळे तिची आठवण खूप येत होती सकाळपासून। त्याच्यामुळे मी आज थोडीशी नर्वस पण होते आणि थोडीशी खुश पण होते, कारण की असं दोन्ही मिश्रण होतं ना। तर सगळीकडे आरती वगैरे झाली बराच उशीर, कारण की खूप साऱ्या आरत्या आम्ही म्हटल्या होत्या। गणपती आलेत ना, तर गणपतीमध्ये थोडीशी प्रॅक्टिस व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे सगळा होत्या नव्हत्या तेवढे सगळ्या आरती वगैरे म्हणून घेतल्या।
आणि खरं सांगू का, आज आई जर असती ना तर तुम्हाला व्हिडिओमध्ये भरगच्च व्हिडिओ असा दिसला असता. एकच व्यक्ती बस असते व्हिडिओमध्ये आमच्या ना. माझे जे पहिले व्हिडिओ तुम्ही बघितलात ना तर तुम्हाला जाणवेल की आईची एकटीची उणीव किती भासते ते व्हिडिओमध्ये. जरी ती बोलत नसती ना जास्त, कारण की ती मला सारखं म्हणायची की बाई मला तुझ्यासारखं त्या व्हिडिओमध्ये बोलता येत नाही, तर त्याच्यामुळे ती फक्त असायची. आत्ताच दिवाळीतला व्हिडिओ तुम्ही बघा किती मस्त वाटतं. तर असं तिकडे ना माझ्या आत्तीनं वगैरे ओठी साडी वगैरे आणली होती, तर ते मिस्टरांना पप्पांनी सगळं टोपी वगैरे घालून सगळं करून घेतलं. आणि मग नंबर आला तो म्हणजे माझा. आणि मला साड्या, आणि मला ना माझे पाहुणे कोण साडी घेता वेळी विचारतात तुला कसली साडी पाहिजे, तुझ्याकडे कोणता कलर नाही आहे, तर त्या पद्धतीने मला साड्या घेतल्या जातात. मज्जा आहे ना, तर मज्जाच मज्जा आहे. तर इकडे सगळे कार्यक्रम आमचे झालेले आहेत, प्रसाद वगैरे सगळं दाखवून वगैरे झालं आहे. आणि आता थोडंसं ना मी भटजी पण गेले, थोडंसं निवांत बसलो होतो. मग म्हटलं चला पप्पा एक 10-15 मिनटं आपण असंच बसू आणि नंतर मग जेवणाचं बघू. आणि आज माझा कडक उपवास आहे, तर थोडक्यात ना तुम्हाला जवळून पूजा कशी मांडलेली आहे ते दाखवते. तर हे बघा अशा पद्धतीने मांडलेली आहे. खरंच छान वाटत होतं. आणि व्हिडिओ थोडासा पुसट दिसेल कारण की धूप आणि अगरबत्ती ह्याचा ना धूर थोडंसं खूपच, थोडासा नाही खूपच कोंडला होता, तर त्याच्यामुळे थोडंसं अंधार आल्यासारखं व्हिडिओमध्ये होत होतं. असं सकाळचं वातावरण, धुक्याचं वातावरण असतं ना, तसं आमच्या घरामध्ये आज वातावरण झालं होतं. तर ही अशा पद्धतीने माझी सत्यनारायणची पूजा पार पडली. सगळ्यांनी ना मला चांगले आशीर्वाद द्या, सगळेजण माझ्या पाठीशी राहा. मला माहीत आहे तुम्ही सर्वजण आहात, चांगल्या विचाराचे आहात आणि तुमचा सपोर्ट तर चांगला मला आहेच. त्यामुळे मग म्हटलं तुम्हाला पण आमच्या सत्यनारायणच्या पूजेमध्ये सहभागी करून घेऊया. खरंच कशी वाटली आजची आमची ही पूजा, सत्यनारायणची पूजा आणि माझ्या देवाची पूजा.